कसं आहे, संविधानिक तरतुदीनुसार सुप्रीम कोर्ट किंवा कोणतेही कोर्ट यांना वेळेची मर्यादा घालून देऊ शकत नाही. विधानसभेच्या कामकाजामध्ये दखलंदाजी करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही. याचा गैरफायदा हे घेत आहेत. त्यांना हे माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्याला तशा प्रकारे काही सांगू शकत नाही. पण त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की विधानसभेचे अध्यक्षसुद्धा जर बेकायदेशीरता आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या कामकाजाचं विश्लेषण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे त्यांनी जी आता पुढची तारीख दिली आहे त्याच्या आधीच म्हणजे 28 तारखेला किंवा 29 तारखेला राहुल नार्वेकर हे एखादा प्रोग्राम जाहीर करतील. प्रोग्राम म्हणजे डे टू डे कामकाजाचं शेड्यूल जाहीर करतील की कशा पद्धतीने अपात्रतेच्या संदर्भातलं कामकाज होईल, कोणत्या तारखेला संपेल, असं ते कदाचित जाहीर करण्याचा ची शक्यता आहे. वेळकाढूपणा नक्कीच आहे, कारण की यांना संविधानच पाळायचं नाही आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आता हे दिसायला लागलेलं आहे. यांनी या पळून गेलेल्या आमदारांना लोकांनी मनातून तर अपात्र ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे यांची निवडणूक अत्यंत कठीण यांना जाणार आहे. पैशाचा खेळ हा जास्त दिवस चालत नाही, भारतीय लोकशाही दाखवून देईल. सर, आता 25 तारखेला तातडीने माजी आणि आजी या दोघी मुख्यमंत्र्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. काय सांगाल तुम्ही? एकनाथ शिंदेंना नोटीस काढण्याची काहीच गरज खरं तर नाही आहे. म्हणजे तिथं ते आहेतच. त्या केसेसमध्ये एकनाथ शिंदे हे प्रमुख प्रतिवादी आहेत आणि त्यांच्यातर्फे सुद्धा काही केसेस दाखल झालेल्या आहेत. त्या सगळ्या याचिकांमध्ये एकनाथ शिंदे आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना वेगळी नोटीस काढण्याची गरज नव्हती. आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांनी पक्ष आणि त्या घटनेच्या संदर्भात आम्हाला त्यांना विचारायचं आहे असं म्हणून नोटीस काढलेली आहे. उद्धव ठाकरेंना काही स्वतः गरज नाही हजर राहण्याची. त्यांच्या वकिलांमार्फत त्यांचं ते उत्तर देऊ शकतात. तुम्ही त्यांची वकिली हो, म्हणजे जसे आता त्या नोटीस मी काही पाहिली नाही कोणती काढलेली आहे. ती पाहिल्यावर आपल्याला ठरवता येऊ शकते त्याच्यात काय. विधी तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की हा जो निकाल आहे अपात्रतेचा विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लागेल? सगळं काही जे आहे ते प्रवृत्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे आता सध्या कायद्यानुसार काही होते असं आपण समजू शकत नाही. संविधानिक तरतुदीनुसार लोक वागतात असं आपल्याला वाटलं ते आपली चूक ठरते. त्यामुळे यांना जितके दिवस हे सरकार चालवायचं आहे तेवढा विलंब लावण्याच्या सगळ्या प्रक्रिया ते वापरू शकतात. आणि फैसला हा येण्याच्या प्रतीक्षेत आहेत सगळेजण आणि आमदार अपात्रतेबद्दल लवकरच फैसला येणार आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत मोठी अपडेट आताही समोर आलेली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून दररोज एका आमदाराची प्रत्यक्ष सुनवाई होणार असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी यापूर्वीच लेखी उत्तरं सादर केलेली आहे आणि साम टीव्हीनं याबद्दलचं अधिकृत वृत्त हे दिलेलं आहे. तर मंडळी, विधिमंडळातल्या काही सूत्रांच्या माहितीनुसार, साम टीव्हीच्या विधिमंडळातल्या काही सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना आमदारांवरची अपात्रतेची कारवाई आता वेगवान होणार असं सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदाराची सुनावणी ही लवकरच सुरू होईल अशी शक्यता आता वर्तवली जाते. तर या दरम्यान ॲडव्होकेट आसिम सरवदे यांनी आपल्याशी चर्चालाप केलेला, यांचा एक बाईट सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्या बाईटमध्ये सगळं सांगण्यात आलेलं आहे. आसिम सरवदे यांनी या सगळ्या गोष्टींची माहिती दिलीच आहे, ती आपण ऐकलेली आहे. आणि आता दोन्ही गटातल्या आमदारांची सुनवाई लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात शिंदे गटातले आमदार हे आपलं म्हणणं मांडणार आहेत आणि त्यांची पुढच्या आठवड्यात मुदत संपणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यांची मुदत दिली होती. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी याआधीच आपलं लेखी उत्तर हे सादर केलेलं आहे. विशेष म्हणजे शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचं लेखी उत्तर हे प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची सुनवाई होणार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतःही सुनवाई घेणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांपासूनच या सुनावणीला सुरुवात होणार अशी माहिती समोर येते. तर सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनवाई होऊ शकते असं सांगितलं जात आहे. त्याच दरम्यान आता शिंदे आणि अमित शहा तसंच फडणवीस यांची एक भेट झाल्याची बातमी सध्या समोर येते. या अपात्रतेच्या सुनवाईबद्दल अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर येते. काहीतरी रणनीती ठरलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 1 दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत आले होते आणि मुंबईत त्यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत देखील केलं होतं. पण सोमवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेबाबतची सुनवाई ही सुरू होणार आहे आणि त्याच घडामोडीसाठी अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आल्याचं
सांगण्यात येतं, तशी बातमी एक प्रसिद्ध झालेली आहे. तर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते. तर यावेळी आमदार अपात्रतेबाबतची रणनीती आणि पुढच्या निवडणुकींच्या बाबत महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती ही सूत्रांनी सांगितलेली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजप नेत्यांच्या आणि शिंदे गटातल्या नेत्यांच्या उपस्थितीत ही झालेली आहे. मात्र या मीटिंगमध्ये 3च लोक होते, त्यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेच बंद दाराआड चर्चा करत होते असं सांगण्यात आलेलं आहे. तर मंडळी, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर हे ज्या पद्धतीनं, ज्या प्रकारे आमदारांच्या अपात्रतेबाबतचा प्रश्न हाताळतायत त्यावर ताशेरे ओढले होते. तसंच या प्रकरणी कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे याबाबत माहिती देण्याचे निर्देश देखील राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. आणि यानंतर राहुल नार्वेकर यांनी पुढील आठवड्यात सुनावणी ठेवलेली आहे असं उत्तर दिलं होतं आणि लवकरच हा प्रश्न निकाली निघेल असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं होतं. आणि आता अशा वेळेला राज्यातल्या राजकारणात जी परिस्थिती आहे ती बदलती आणि या बदलत्या परिस्थितीनुसार या बैठकीत ही रणनीती ठरलेली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. मंडळी, या सगळ्या मुद्द्यांवरून तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत तुम्ही अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.